नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। प्रश्न तोच आहे जो आपण अनेक गोष्टींमधून लहानपणी ऐकला आहे की अकबराने बिरबलाला विचारलं की 27 वजा 9 किती, आणि बिरबलाने उत्तर दिलं की 27 वजा 9 बरोबर 0। आता गणित जाणणारा कुठलाही माणूस 27 वजा 9 ही वजाबाकी योग्य प्रकारे करून दाखवेल, परंतु बिरबलाने जे उत्तर दिलं ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने किंवा सजीव सृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं असं उत्तर आहे। 27 नक्षत्रामधील 9 नक्षत्र काढून टाकली तर 0 म्हणजे पाऊसच जर पडला नाही तर मग ही जीवसृष्टी तग धरून राहणार नाही, पाणी नसेल, त्यामुळे हिरवी जी जीवसृष्टी आहे, निसर्ग आहे, तो नाहीसा होईल आणि त्यामुळे सगळं 0 व्हायला वेळ लागणार नाही, असं ते बिरबलाच्या उत्तराचा मतितार्थ आहे। आता 9 म्हणजे ही कुठली 9 नक्षत्र आहेत तर मृग आहे, आद्रा आहे, पुनर्वसू आहे, पुष्य आहे, आश्लेषा आहे, मगा आहे, त्याच्यानंतर पूर्वा, उत्तरा, हस्त ही जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांमध्ये पाऊस पडतो। म्हणजे सूर्य या नक्षत्रात असताना पावसाळा हा ऋतू असतो, त्यामुळे ही पावसाची नक्षत्र आहे असंही म्हणतात। चित्रा आणि स्वाती या नक्षत्रातही पाऊस पडतो, त्यामुळे त्यांनाही पर्जन्य नक्षत्र असं संबोधलं जातं। किंबहुना असं आपल्याकडं म्हणलं गेलं आहे की पडेल स्वाती तर पिकेल मोती, म्हणजे स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर मोत्यासारखं पीक येईल असं एक म्हणलं गेलेलं आहे आपल्या इथे किंवा लोककथांमध्ये। आणि पावसाची नक्षत्र असतात, त्याचप्रमाणे नक्षत्रांचं वाहन कुठलं आहे आणि त्या वाहनाची काय वैशिष्ट्ये आहेत, जीव वैशिष्ट्ये, त्याप्रमाणे पावसाचं प्रमाण कसं राहील, म्हणजे पर्जन्यमान कसं असेल तेही ठरवलं गेलेलं आहे। आणि नक्षत्रांची वाहनं कशी निश्चित करायची तर सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील तिथपासून चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजून त्या संख्येला 9ने भागायचं आणि जी बाकी राहील त्यावरून वाहन ठरते। म्हणजे आता 0 बाकी राहिली तर हत्ती, 1 बाकी राहिला तर घोडा, 2 बाकी राहिला तर कोला, 3 बाकी राहिली तर बेडूक, 4 बाकी राहिले तर मेंढा, 5 बाकी राहिला तर मोर, 6 बाकी राहिली तर उंदीर, 7 बाकी राहिली तर म्हैस, 8 बाकी राहिला तर गाढव। आता ह्या प्राण्यांचं वैशिष्ट्य कसं असतं त्याप्रमाणे त्या पर्जन्यमाना किती तीव्र राहील, किती मध्यम राहील, किती साधा किंवा किरकोळ असा पाऊस राहील हे ठरवण्यात आलं आहे। आता उदाहरणार्थ घोडा हा डोंगरीय, पर्वतीय, रानोमाळ चढाई करू शकतो आणि जाऊन येऊ शकतो, त्यामुळे डोंगरी पर्वतीय प्रदेशात पाऊस पडेल असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो। आता बेडूक आणि म्हैस हे दोन्ही, ह्या दोघांनाही पाण्यात डुंबायला फार आवडतं, चिखलात डुंबायला आवडतं, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आवश्यक असा तेवढा पाण्याचा डोह, डबके तयार करणारा मोठा पाऊस पडेल असं म्हणायला काही हरकत नाही। मोर, गाढव आणि उंदीर यांना जास्त पाऊस आवडत नाही, कोला आणि मेंढा यांना तर पाऊस नकोच वाटतो। आणि आपल्याला माहिती आहे की हत्तीचं नक्षत्र वगैरे असेल तर त्यामध्ये धो पाऊस पडतो, हत्तीसारखा मोठा पाऊस पडतो। आणि मला वाटतं हस्त नक्षत्र हे साधारण आपल्या नवरात्र असतं त्या दरम्यान मागे पुढे ते येतं, हे आपल्याला दरवर्षीच्या पर्जन्य आणि जे ज्योतिष आहे, जे आपलं पंचांग आहे आणि जे आपण ज्याला तारखांचा हिशोब मांडतो, दिनांकाचा हिशोब मांडतो, दिनदर्शिका, त्याच्यातही ह्या गोष्टी सगळ्या दिसून येतात। आता या 27 नक्षत्रापैकी काही स्त्री नक्षत्र आहेत, काही नपुंसक नक्षत्र आहेत, त्यांचा पण थोडा आपण आढावा घेऊया। तर स्त्री नक्षत्र कुठली आहेत तर आद्रा असेल, पुनर्वसू असेल, पुष्य असेल, आश्लेषा, मधा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती ही सगळी स्त्री नक्षत्र आहेत। विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा यांना नपुंसक नक्षत्र असं मानलं गेलेलं आहे। आणि कुठल्या नक्षत्रात कशा पद्धतीने पाऊस पडेल त्याचाही एक ठोकताळा आपल्या इथे नमूद केलेला आहे की त्या पावसाला काय उपमा द्यायची तर रोहिणी नक्षत्रात वळिवाचा पाऊस पडतो, पुनर्वसू नक्षत्रात हा तरता पाऊस पडतो असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा ज्याला तुटता पाऊसही असंही म्हणतात, तरता पाऊस। त्याच्यानंतर
पुष्य नक्षत्रात हा म्हातारा पाऊस म्हणतो, त्याच्यात जो पाऊस पडतो त्याला म्हातारा पाऊस असं म्हणलं गेलेलं आहे. आणि मघा नक्षत्रात कजाक सासूसारखा पाऊस पडतो असं म्हणलं गेलेलं आहे. पूर्वा नक्षत्रात कोमल पाऊस पडतो आणि तो सुनेचा पाऊस असं म्हणतात. आणि मघा नक्षत्रात आपण जे म्हणलं कजाक सासूसारखा पाऊस पडतो त्याला सासूचा पाऊस असं म्हणतात. आणि हस्त नक्षत्रात हत्तीचा पाऊस पडतो. आणि चित्रा नक्षत्रात लपंडाव करण्यासारखा पाऊस पडतो ज्याला आंधळीचा पाऊस असंही म्हणतात. तर असा हा वळीवाचा पाऊस, तरता पाऊस, म्हातारा पाऊस, सासूचा पाऊस, सुनेचा पाऊस, हत्तीचा पाऊस, आंधळीचा पाऊस असं हे पावसाचं नामाधिभान करण्यात आलेलं आहे, नामाधिनाम करण्यात आलेला आहे. तर असा हा पाऊस आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटणारा, जीवसृष्टीला चैतन्य, निसर्गाला हिरवं करणारा असा हा पाऊस, त्यांची नक्षत्र, आकाशातील ग्रहांची स्थिती, सूर्याचा होणारा सगळा प्रवास त्या कालावधीत, त्या अनुषंगाने असणारं पाऊसमान, त्याला दिलेला सांस्कृतिक उपमा, त्यांचं जीवशास्त्रीय महत्त्व आणि सगळं हे सृष्टीचक्र, त्याच्यात असणारा निसर्ग, प्रकृती आणि त्या अनुषंगाने मानलेले रीतिरिवाज, संस्कृती, ह्या सगळ्याचं अनोखा बंधन आपल्याला ह्या आपल्या सनातन धर्मात पाहायला मिळतं. आणि ते खरोखरच अनोखं आहे, अभ्यासण्यासारखं आहे. पाऊस तर आपल्याला चिंब भिजण्यासाठी आकर्षित करतो, ओढ लावतो, परंतु त्या पलीकडे आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी जो विचार केला आहे, धर्मशास्त्र असेल, त्याच्यानंतर निसर्गशास्त्र असेल, आपल्या शरीराचं जैविक घड्याळ जे असेल, आणि ग्रहांची स्थिती, वातावरणाची स्थिती आणि पंचमहाभूत या सगळ्यांचा विचार करून जी आखणी मांडणी करण्यात आली आहे ती अभ्यासण्यासारखी आहे. तुम्ही पण अभ्यासा. त्याच्यातले काही दुवे राहून गेले असतील तर मला माझ्या लक्षात आणून द्या. त्या दुव्यांवर तुम्ही व्हिडिओ तयार करा आणि तो सगळ्यांना पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर अपलोड करा. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचा काय अभिप्राय आहे तो मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका. आपल्या समविचारी लोकांपर्यंत हा जो ऑफबीट चॅनल आहे तो पोचवा. तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या प्रवासात माझ्याबरोबर जोडले राहा. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तर मी सुरेश मुरलीधर कोडितकर आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.